नमस्कार श्रोतेहो, आज मी तुम्हाला एका गंभीर विषयाकडे नेतोय। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय माधव जमादार यांनी एका ठिकाणी असं वक्तव्य केले किंवा असं सुनावलंय की सरकार हे जनतेला गुलाम बनवते। हे किती सत्य आहे किंवा असत्य आहे याबद्दलचं तुमचं मत थोडक्यात व्यक्त करावं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी शासनावरती सरकारवरती ताशेरे ओढलेले आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की बुवा एखाद्या आंदोलकानं आंदोलन केलं आणि त्यामध्ये त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली म्हणून त्याला तडीपार करणं किंवा त्याच्यावरती गुन्हे दाखल करणं किंवा त्याला एखाद्या मोठ्या आरोपीसारखी वागणूक देणं हे योग्य नाही। आणि मग ह्या अनुषंगानं त्यांनी सरकारवरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि या विषयावर टिप्पणी करताना त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की सरकार हे लोकांना गुलाम बनवू इच्छिते किंवा गुलाम करते। तर हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एवढा गंभीर आरोप सरकारवरती करणं म्हणजे त्यामध्ये निश्चितच काहीतरी तथ्य असणार आहे आणि खरोखर त्या पद्धतीनं सरकार आज वागताना आपल्याला दिसते। लोकांचे जे प्रश्न आहेत त्यावरती बोलायला, त्यावरती कायदे करायला, त्यावरती लोकांना सेवा द्यायला तयार नाही, मात्र लोकांकडून वसुली करण्यासाठी, लोकांवरती वेगवेगळ्या स्वरूपात कर लादण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणावरती काम करतं आहे। आणि त्याचबरोबर जे आंदोलनं आहेत त्या आंदोलनांना चिरडून टाकण्याचं, त्यांना दुर्लक्षित करण्याचं काम सरकारकडून होतं आहे। सध्या जर बघितलं तर जंतर मंतरवरती सोनम वांगचुक एक शास्त्रज्ञ आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि मोठे समाजसेवीसुद्धा आहेत। त्यांचं काम लडाखमध्ये त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे। अशा माणसाला जर उपोषण करायची वेळ येते आणि दुसरी गोष्ट की त्यांचं उपोषण 8व्या दिवशी चालू असून देखील शासनाचे कुणी प्रतिनिधी त्यांचं दखल घेत नाहीत किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जात नाहीत, याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये जे चांगली लोकांच्या हितासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी जी लोक समोर येत आहेत त्यांना दुर्लक्षित करणं अथवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं, याचा अर्थ असा आहे की या सरकारला लोकशाही अपेक्षित नाही, लोकांचे प्रश्न अपेक्षित नाहीत, लोकांनी त्यांचे प्रश्न मांडावेत हे देखील अपेक्षित नाही। म्हणून माधव जामदार यांनी जी भूमिका मांडली, माधव जामदार यांनी जी काही मत व्यक्त केलं ते काही अंशी या ठिकाणी सत्य आहे असं म्हणायला हरकत नाही। बरं, दुसरा मुद्दा असा आहे की माधव जामदार यांनी आणखीन एक म्हटलं आहे की या देशामध्ये विद्यार्थ्यांचे पेपर लीक होत आहेत, परंतु लीक झाल्यानंतर देखील त्यावरती विद्यार्थी चळवळी आंदोलन करीत असतील, त्यावरती CGP सारखं आंदोलन होत असेल तर नीटच्या पेपरच्या बाबतीत शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी ज्यावेळेस विद्यार्थी रस्त्यावरती आले आणि अभिजित दिपके यांनी त्याचं नेतृत्व केलं तर अशा वेळी देखील सरकारनं त्यांची दखल घेतली नाही। या म्हणजेच विद्यार्थी चळवळी असो, लोक चळवळी असो, यांना आता कायदेशीर अधिकारच राहिला नाही। अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं सरकार वागते आणि ते उलट त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल केले जात आहेत, अशा आंदोलकांना मारहाण केली जाते, गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक या आंदोलकांना दिली जाते। आणि म्हणून जामदार याविषयी पुढे म्हटले की पोलीस हे राज्यकर्त्यांचे हस्तक नाहीत, गुलाम नाहीत, ते जनतेचे सेवक आहेत। आणि जर पोलिसांनी मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्या पुढे करणं सोडून त्यांना जनतेची सेवा करावी, कारण ते जनतेसाठी आहेत, राज्यकर्त्यांसाठी नाहीत। आणि आज जर तुम्ही बघितलं तर न्यायमूर्ती यांनी जी काही निरीक्षणं नोंदवली तर याच्या विपरीत आज पोलीस वागताना आपल्याला दिसत आहेत। कारण ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल किंवा कुठलाही भाग असेल, अनेक ठिकाणी ज्या सामान्य माणसाच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी नोंदवून घेणं, FIR नोंदवणं पोलीस टाळतायत। म्हणजे जितक्या केसेस टाळता येतील तेवढं टाळायचा प्रयत्न करतायत। मग केसेस नोंदवल्या कुठल्या जात आहेत, जेव्हा एखाद्या म्हणजे गर्भश्रीमंत माणसाचा दबाव येईल किंवा गर्भश्रीमंत असेल तर त्या केसेस नोंदवल्या जात आहेत, किंवा एखाद्याला जर केस नोंदवायची असेल तर त्याला राजकीय दबाव लागतो, त्याला एखाद्या राजकीय माणसाची शिफारस करावी लागते, फोन करावे लागतं, तेव्हा कुठे तक्रार नोंदवल्या जातात।
अन्यथा पोलीस स्टेशनमध्ये सामान्य माणसाच्या गोरगरिबांच्या नोंदीसुद्धा घेतल्या जात नाही. मग असं जर असेल तर विचार करा की या देशामध्ये लोकशाही, लोकाधिकार आणि प्रशासन व्यवस्था किती खालच्या थराला गेलेली आहे. म्हणूनच जे माधव जामदार न्यायमूर्ती यांनी जी निरीक्षणं नोंदवली आहेत हे गंभीर दिशेनं आजकाल म्हणजे गंभीर दिशेनं राजकारण आणि सत्ताधारी या देशाला घेऊन जात आहेत याचं हे द्योतक म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून कुठेतरी लोकांनी जागं झालं पाहिजे. लोक जर जागे झाले नाही आणि लोकांनी जर विरोध केला नाही तर कदाचित लोकशाही आणि लोकांचे अधिकार संपुष्टात येतील. आणि तसं निरीक्षण त्यांनी नोंदवलं देखील आहे की लोकाधिकार आणि लोकांचे मूलभूत अधिकार हे यांची पायमल्ली होत आहे. आणि निश्चितचपणे पायमल्लीच्याही पुढे जाऊन भविष्यामध्ये लोकांना जगण्याचा अधिकार काढून घेतला जाईल आणि मग लोक हे गुलाम म्हणून या देशामध्ये वापरले जातील, अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होईल. आणि याविषयी लोकांनी रस्त्यावर उतरणं अत्यंत गरजेचं आहे. जिथं अन्याय होईल तिथं विरोध करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.